नमस्कार. विज्ञानयात्री डेनिस पॅपिन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री डेनिस पॅपिन हे एक फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि संशोधक होते. ते प्रामुख्याने त्यांच्या स्टीम डायजेस्टर प्रेशर कुकरचे मूळ रूप याच्या शोधामुळे आणि वाफेच्या इंजिनाच्या विकासातील सुरुवातीच्या योगदानामुळे ओळखले जातात. डेनिस पॅपिन यांचा जन्म दिनांक 22 ऑगस्ट 1647 रोजी फ्रान्समधील ब्लोवा येथे एका ह्युगेनॉट प्रोटेस्टंट कुटुंबात झाला. त्यांचे बालपण धार्मिक व सामाजिक तणावाच्या वातावरणात गेले, कारण फ्रान्समध्ये प्रोटेस्टंट धर्मीयांना कॅथॉलिक राजसत्तेचा त्रास सहन करावा लागत होता. त्यांनी आपले शालेय शिक्षण जेसुईट शाळेत पूर्ण केले. बालपणापासूनच त्यांना विज्ञान, गणित आणि यंत्रज्ञानामध्ये मोठी रुची होती. याच सुरुवातीच्या शिक्षणामुळे आणि बौद्धिक पार्श्वभूमीमुळे त्यांना पुढील काळात भौतिकशास्त्र आणि संशोधनामध्ये उल्लेखनीय कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. डेनिस पॅपिन यांनी वैद्यकशास्त्रातील पदवी प्राप्त केली असली तरी त्यांना भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात रस होता. त्यांनी ख्रिश्चन ह्युजेन्स, गॉटफ्राईड लिबिनिज यांच्याबरोबर पॅरिस येथे काम केले. वातावरणात पोकळी निर्माण करून वाफेची शक्ती निर्माण करण्यात त्यांना रुची निर्माण झाली. नंतर त्यांनी लंडन येथे स्थलांतर केले. तिथे रॉबर्ट बॉईल यांच्यासोबत 3 वर्ष काम केले. याच कालावधीत त्यांनी वाफ शक्तीवर कार्य करणारे स्वयंपाक पात्र स्टीम डायजेस्टर नावाचे यंत्र तयार केले. सुरक्षा झडप असलेले पाण्याच्या वाफेवर काम करणारे हे एक भांडे आहे. तो एक प्रकारचा प्रेशर कुकरच होता. बराच काळ लंडनमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्यांनी जर्मनीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात नोकरी पत्करली. आश्चर्याची गोष्ट अशी की 17व्या शतकात शोधलेल्या या स्टीम डायजेस्टरचे महत्त्व 1930च्या दशकाच्या कारखानदाराच्या लक्षात आले नाही. 1679 साली शोधलेल्या या भांड्याची उपयोगिता आणि त्यातील पाण्याच्या शक्तीचा वापर स्वयंपाकघरात, प्रयोगशाळेत एवढेच काय, पण भविष्यात वाफेचे इंजिन तयार करण्यासाठी होईल असे कोणालाही वाटले नव्हते. हा शोध म्हणजे भविष्यातील औद्योगिक क्रांतीचा शुभारंभ होता. सन 1679 साली त्यांनी आपला स्टीम डायजेस्टर रॉयल सोसायटीतील थोर भौतिकशास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन, पेशीशास्त्राचा उद्गाता रॉबर्ट हुक आणि सूक्ष्म जीवशास्त्राचा जनक अँटनी फॅन ल्युएनहॉक यांच्या उपस्थितीत सादर केला होता. सन 1679 साली त्यांनी वापरण्यास योग्य असा बोन डायजेस्टर तयार केला. ह्या यंत्राचा वापर फक्त अन्न शिजवण्यासाठीच नव्हे तर हाडापासून खत निर्मिती करण्यासाठी आणि हाडांना मूक करण्यासाठी देखील करण्यात आला. डेव्हिड वुटॉन म्हणतात, स्वयंपाक पात्र स्टीम डायजेस्टर स्वयंपाक यंत्र म्हणजे वाफेच्या तंत्रज्ञानातली क्रांती आहे. यात वाफेचा दाब आणि तापमान यांचा मेळ घालून एखादा पदार्थ उकळले जाते. एखादा पदार्थ उकळतो म्हणजे तो वाफेने निर्माण केलेल्या दाबाचा परिणाम असतो. वाफेचा दाब यंत्रात 2 गोष्टी घडतात. एक म्हणजे पाण्याचे वाफ निर्माण होते आणि दुसरे म्हणजे ही वाफ दाब निर्माण करते. सन 1681 साली न्यू डायजेस्टर किंवा हाडे शिजवून मऊ करणारे यंत्र अ न्यू डायजेस्टर ऑफ इंजिन फॉर सॉफ्टनिंग बोन्स या आपल्या पहिल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिली आहे की पाकशास्त्र ही फार जुनी कला आहे. या माझ्या यंत्राचा वापर या कलेसाठी सर्वसामान्यांना इतका वारंवार करावा लागणार आहे की लोक नक्कीच त्याच्यात सुधारणा घडवून आणतील. रॉयल सोसायटीने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात डेनिस पॅपिन म्हणतात, या पुस्तकात माझ्या यंत्राचा वापर करून मटण, बीफ, लॅम्ब, ससा, कबूतर अशा प्राण्याचे मांस शिजवणे सुलभ होईल. न्यू डायजेस्टरच्या या यंत्रात 3 दंडगोलाकार भांडी वापरतात. 2 पितळेची आणि 1 काचेचे. पाणी किंवा अन्नपदार्थ काचेच्या भांड्यात ठेवले जातात. या भांड्यांना झाकण असते, ते स्क्रूच्या साहाय्याने घट्ट केले जाते. भांड्यात वाफेचे दाब जेव्हा असुरक्षित पातळी गाठतो तेव्हा
एका वजनाच्या सहाय्याने झडप उघडली जाते आणि त्यातून जास्तीची वाफ बाहेर पडते. सध्याच्या प्रेशर कुकरपेक्षा हा आकाराने मोठा असला तरी त्याचे मूळ वैज्ञानिक तत्व मात्र सारखेच आहे. डेव्हिड उटन म्हणतो, यात अन्न हे वेगाने शिजवले जाते कारण ते उच्च तापमानाला आणि वाफेवर शिजते. कोरड्या उष्णतेवर किंवा जाळावर शिजवले जात नाही. वाफेवर शिजवल्यामुळे प्राणीजन्य पदार्थांमधून पातळ किंवा लिबलिबीत पदार्थ देखील बाहेर पडतात. उदाहरणार्थ हाडामधून त्यातील मगज बाहेर पडतो. दिनांक 12 एप्रिल 1682 या दिवशी डेनिस पॅपिन यांनी आपल्या या प्रेशर कुकरचा वापर करून रॉयल सोसायटीच्या सदस्यासाठी जेवण तयार केले. सदस्य जॉन एव्हेलिन आपला अनुभव सांगताना म्हणतात, मटण आणि बीफमधील टणक हाडे लोण्यासारखी मऊ पडली होती. पाण्याचा वापर न करता आणि अत्यंत कमी इंधन वापरून अत्यंत चविष्ट सार तयार केले होते. इतके चविष्ट मेजवानी मी यापूर्वी कधी जेवलो नव्हतो. पुढे त्याने आपल्या स्वयंत्रात सुधारणा केली. यात कधीकधी वाफेचा स्फोट होत असे, म्हणून त्यांनी कुकरच्या सुरक्षा झडपेत क्रांतिकारी बदल केले. या झडपेवर संशोधन करत असताना वाफेने निर्माण केलेल्या ऊर्ध्वगामी जोर ज्यांनी बारकाईने अभ्यासला हे बघून डेव्हिड उटॉन म्हणाले, तुम्ही वाफेचा बंब तर बनवला आहेच, बस आता गरज आहे एक दट्ट्याची, पिस्टनची. म्हणजे वाफेचे इंजिन तयार व्हायला कितीचा वेळ लागणार. नंतर त्यांनी प्रेशर कुकर या विषयावर दुसरे पुस्तक लिहिले. दट्ट्याच्या आधारावर चालणारे इंजिन या संकल्पनेवर त्यांनी काही वर्ष संशोधन केले आणि सप्टेंबर 1688 आणि जून 1690च्या याक्टा एरुडिटोरम या संशोधन मासिकामध्ये जर्नलमध्ये अशा इंजिनचे सचित्र वर्णन प्रसिद्ध केले. थॉमस सेवेरी यांनी 1696 साली दट्ट्यामुक्त इंजिन बनवून औद्योगिक क्रांती केली. डेनिस पॅपिन यांनी इंजिन या विषयातून आपले लक्ष काढून घेतले. पुढे 19व्या शतकाच्या शेवटी म्हणजे तब्बल 200 वर्षानंतर लुई पाश्चर यांनी सूक्ष्म सिद्धांत जर्म थिअरी मांडला. जोसेफ लिस्टर यांनी निर्जंतुकीकरणाचा सिद्धांत मांडल्याच्या त्यानंतर चार्ल्स एडवर्ड चेंबरलँड यांनी पॅरिसमध्ये लुई पाश्चर यांच्या प्रयोगशाळेत विविध सूक्ष्म शास्त्रीय पोषणामध्ये निर्जंतुकीकरणासाठी जे वाफेवर चालणारे उपकरण बनवले ते डेनिस पॅपिनच्या तत्त्वावर चालणारे स्टीम डायजेस्टर्स होते. या चेंबरलँड यांनी वाफेचा दाब आणि पाण्याचा उत्कल बिंदू याचा मेळ घालून 15 पौंड वाफेचा दाब निर्माण करून आतील पाण्याचा उत्कल बिंदू 121 डिग्री सेल्सिअस इतका वाढवून पोषणामध्ये निर्जंतुक करण्यात यश मिळवले. सन 1679 सालच्या डेनिस पॅपिनच्या स्टीम डायजेस्टर यंत्रालाच 19व्या शतकात ऑटोक्लेव्ह या नावाने ओळखले जाऊ लागले. सध्याच्या सूक्ष्म जीवशास्त्र प्रयोगशाळेत ऑटोक्लेव्ह हे वारंवार वापरले जाणारे अपरिहार्य यंत्र उपकरण मानले जाते. डेनिस पॅपिन हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि संशोधक होते. ते प्रामुख्याने त्यांच्या स्टीम डायजेस्टर प्रेशर कुकरचे मूळ रूप याच्या शोधामुळे आणि वाफेच्या इंजिनाच्या विकासातील सुरुवातीच्या योगदानामुळे ओळखले जातात. ते ह्युगेनॉट प्रोटेस्टंट कुटुंबातील असल्याने फ्रान्समध्ये धार्मिक छळ यामुळे त्यांना देश सोडावा लागला. त्यांनी लंडन आणि जर्मनीतील मार्बर्ग विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. सन 1679 त्यांनी हा बंद भांडीचा स्टीम डायजेस्टर शोध लावला, ज्यामध्ये जास्त दाबाने अन्न लवकर शिजवता येते. हेच आजच्या आधुनिक प्रेशर कुकरचे पूर्वरूप मानले जाते. त्यांनी सिलिंडर आणि पिस्टन वापरून वाफेच्या इंजिनाची पहिली संकल्पना मांडली. त्यांच्या या विचाराने भविष्यातील औद्योगिक क्रांतीच्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन याच्या पायाभरणीत मोठी मदत झाली. त्यांनी सेंट्रिफ्युगल पंप आणि पाणबुडी बोटीच्या क्षेत्रातही महत्त्वाचे प्रयोग केले. दिनांक 26 ऑगस्ट 1713 रोजी डेनिस पॅपिन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री डेनिस पॅपिन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे,
जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.